कार सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅच खेळाडू भावेश पवार ज्याने 2 ओव्हर मध्ये 4 धावा देऊन 3 विकेट घेतल्यात. आदरणीय रितेश फडके साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यावा. यानंतर मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच फरदीन काझी ज्याने 41 धावांची खेळी केलेली आहे. फरदीन काझी सागर भालेकर साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते फरदीन काझीचा सन्मान आपण करावा. फरदीन काझी मॅन ऑफ द मॅच. फरदीन काझीने व्यासपीठावर यायचंय. फरदीन काझी मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच. अभिनंदन. 41 धावांची खेळी त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये साकारली आहे. यानंतर आपण या स्पर्धेचा बेस्ट बॅटर म्हणजे उत्कृष्ट फलंदाज हा किताब देणार आहोत. मित्रांनो, मी मगाशी देखील उल्लेख केला होता की सेमीफायनल मध्ये खेळणाऱ्या 4 टीमच्या दरम्यानच आपण हे पारितोषिक देत आलेलो आहोत. 15 बिग बॅश लीगचा आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि बेस्ट बॅटर या स्पर्धेमध्ये करण मोरेने 97 धावा केल्या होत्या. आणि या स्पर्धेमध्ये आणखीन एक खेळाडू होता ज्याने करण मोरेपेक्षाही जास्त धावा केल्यात. पवन केनेने 87 धावा केल्यात. करण मोरेने 97 धावा केल्यात. काय वाटतंय कोण असेल बेस्ट बॅटर? रायगडचा टायगर उस्मान पटेल ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. सुधीरजी वायले यांना विनंती करेन आपल्या शुभस्ते बेस्ट बॅटरचा किताब आपण उस्मान पटेल या खेळाडूला द्यावा. उस्मान पटेल रायगडचा टायगर या लवकरात लवकर. आरसीसी पेठ आपला संघ घेऊन यायचंय पुढे लवकरात लवकर. यस, उस्मान पटेल मॅन इथे बेस्ट बॅटर चा किताब त्याला दिला जाईल. उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार काढून ठेवा. कार्यकर्ते 10,000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे 70-70 स्पोर्ट्स कडून बेस्ट बॅटर साठी. यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज. अनेक गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, परंतु सगळ्यांना पछाडत एकच ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज जो आहे वन साइड हिरो. गोलंदाज या स्पर्धेतला मॅन फ्रॉम अंबाला करण अंबाला. 11 विकेट. संजय कराळे यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते आपण करण अंबालाचा सन्मान करावा. आइये करण अंबाला. बेस्ट बॉलर या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज करण अंबाला ठरलेला आहे. अभिनंदन. यानंतर मॅन ऑफ द सिरीज ओपन 2 मॅन ऑफ द सिरीज आहेत या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीजची बाईक घेऊन या. हिरो होंडा HF डिलक्स 100. मॅन ऑफ द सिरीज राजू म्हात्रे साहेब, वरुण एस पाटील साहेब हे देखील जॉईन करतील, कारण मॅन ऑफ द सिरीज एक मोठा पुरस्कार आहे या स्पर्धेचे शिल्पकार. आणि मॅन ऑफ द सिरीज खुल्या गटातून ओपन फॉर्मॅट. काय वाटतंय? खेळाडूचं नाव आहे शिवडीचा वंडर बॉय फरदीन काझी. गाडीवर बसून तुम्हाला ही चावी इथे आमचे मान्यवर देतील. मॅन ऑफ द सिरीज फरदीन काझी. अभिनंदन फरदीन.
चला फरदीन बोलतो आज मराठीत विचारा. फरदीन परत एक स्वप्न आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण मगाशी तारीफ सय्यद यांनी सांगितलं की अनेक असे खेळाडू आहेत जे कोलकाता किंवा अन्य मोठमोठ्या स्पर्धा सध्या सुरू आहेत तिथे न जाता तुम्ही ही स्पर्धा खेळलेल्या आहेत. या स्पर्धेला काय एवढी पसंती तुम्ही दिली? नाही, पहिली बात तर इकडे एवढं पब्लिक असतं की कुठे जायचं मनच नाही करत की किती पण पैसे असू दे. पण ही टुर्नामेंट जेव्हा अनाऊन्स होते तर पहिलाच आम्ही लोकांचं माहीत नाही तर मी तर माझी डेट काढून ठेवतो. आणि यावर्षी तारिकभाईनी डेट पहिलाच सांगितलेलं की ये डेट पे मैं करने वाला हूँ. आणि नंतर भावेश पण बोलला की ये साल तेको मेरी टीम में खेळना आहे. तर मी भावेशसाठी पण कुठे गेलो नाही कारण तो बोललेला की एकदा तो गोरसाईमध्ये खेळ. ओव्हरऑल कसं वाटलं ही स्पर्धा खेळत असताना? अनेक मॅन ऑफ द सिरीजच्या तू बाईक जिंकल्यात, कारही जिंकलेल्या आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये तू नेहमीच असतो. परंतु परत एक वेळा तू स्वतःला सिद्ध केलं आणि बरोबर एक नेल्सन आकडा तू या स्पर्धेमध्ये हासिल केलेला आहेस, तो म्हणजेच 111 धावा. तर ओव्हरऑल ही स्पर्धा कशी वाटली आणि कसं वाटलं या खेळपट्टीवर खेळून आणि हे प्रेक्षक मायबाप यांच्या समोर एक चांगला खेळ करत असताना? नाही, या ग्राउंडवर आल्यावर नेहमीच माझे रन झाले किंवा तो पावसाळ्यात रबर बॉल असू दे, टेनिस बॉल असू दे. आणि मागच्या 3 ग्रामीण बिग बॅश खेळत होतो तर क्वार्टर फायनल सेमीफायनल हरत होतो. तर यावर्षी भावेशला बोललेलो की भावेश कुछ भी कर जितने काय. तर भावेश बोलला तू बॅटिंग कर बाकी हम लोग देख लेंगे. आणि हेच झाला, जिंकलो. खूप चांगला वाटला. सिरीज भेटली हे तर चांगलं वाटतं पण टीम जिंकल्यावर जास्त चांगलं वाटतं. सिरीज नाही भेटली असती तरी पण चाललं असता. पण ही टीम ग्रामीणची बेस्ट टीम आहे आणि का बेस्ट टीम आहे ते त्यांना प्रूव्ह करायचं होतं सर्वांना. तर तेच बोलत होते फरदीन एक मॅच आणि जिंकल्यावर खूप आनंद झाला. चला, ही टीम आहे, ही ग्रामीणची बेस्ट टीम आहे आणि त्या टीमला जिंकवत असताना मला खूप आनंद झाला हे सांगतोय फरदीन काझी. अभिनंदन. यानंतर आपण रनर अप टीम उपविजेत्या टीमचा सन्मान करणार आहोत, तर जिथे उपविजेत्या टीमला एक ट्रॉफी दिली जाईल आणि 6 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उपविजेत्या टीमचा सन्मान इथे केला जाईल. त्या अगोदर ही बाईक थोडीशी पुढे घेऊन या. आमचे बाउन्सर्स, ही बाईक आपल्याला थोडीशी पुढे घ्यायची आहे. स्टँडवरून काढून पुढे या. यानंतर आपण रनर अप टीम 6 लाख रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. उपविजेता संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेठ. मी दीपक चव्हाण साहेबांना देखील विनंती करेन, आपला संघ आहे आपण देखील जॉईन करा. संपूर्ण आदित्य प्रिया लॉजिस्टिक दीपकजी चव्हाण साहेब आपण देखील जॉईन करा. आताही हा बक्षीस समारंभ 29,000 प्रेक्षक पाहत आहेत आणि हे पारितोषिक देण्यासाठी मदन बुवा नाईक साहेब यांना मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक द्यावं कॅप्टनच्या हातात. 31,000 प्रेक्षक सध्या ऑनलाईन हा बक्षीस समारंभ पाहत आहेत. उपविजेता संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक मदन बुवा नाईक साहेब यांना मी विनंती करतो आपण थोडंसं पुढे या. मदन बुवा नाईक साहेबांना पुढे येऊ द्या, आमचे मान्यवर आहेत. आणि चला एकदा जोरदार टाळ्या वाजवा या टीमसाठी. उपविजेता संघ ठरलाय या स्पर्धेतला आरसीसी पेठ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. अभिनंदन. विश्वजीत ठाकूर, उस्मान आणि कॅप्टन सोहेल आपण व्यासपीठावर थांबायचे. बाकी सर्व खेळाडू सेलिब्रेशन करू शकतात. उस्मान, विश्वजीत आणि सोहेल. उस्मान पटेल आपण देखील या. सोहेल, फायनल मॅच जो प्रवास या फायनल मॅचच्या अगोदर पर्यंत सुरू होता, असं वाटत होतं की परत एक वेळा कुठेतरी बॅटिंग तुमच्या वाट्याला आली नाही फायनल मॅच मध्ये, परंतु या मॅच मध्ये ज्या पद्धतीने तुमची गोलंदाजी राहिली आहे, सर्वाधिक मोठं टार्गेट या स्पर्धेमधलं सेट केलं गोरसे बी या टीमने. काय चुका झाल्यात असं वाटतंय? पहिले तर मी बोलणार का एवढी पब्लिक होती. पहिल्यांदा आम्ही असे ठिकाणी असे मंच फायनलमध्ये होतं जे एवढी पब्लिक होती, ते थोडासा प्लेयर दबकून गेले होते, थोडासा प्रेशरमध्ये होते आणि चांगलं करण्याचा 100% द्यायचा प्रयत्न केला. बट गोरसे खूपच चांगली केली आणि खूप चांगलं धावा. रातो के कातीला थोडेसे मागे पडले असं वाटत नाही? हो, नक्कीच.
पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश्वजितला मी विचारेन, रायगडचा हार्दिक पंड्या म्हणून तुझी एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुला कसं वाटलं? कारण तू देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. तू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली आहे. तू त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे ज्युनियर प्रीमियर लीग सारखी स्पर्धा गाजवली आहे. तू शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये जाऊन भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय. रायगड विरुद्ध ठाणा ही मैत्रीपूर्ण लढत होते, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा तुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. परंतु एवढ्या पब्लिक समोर वरुण एस पाटील साहेबांच्या आयोजनामध्ये खेळत असताना, या खेळपट्टीवर खेळत असताना, तू बॅटिंग करत असताना तुझ्या काय भावना असतील? बॅटिंग करता भावना अशा काहीच नाहीत. चांगला परफॉर्मन्स करता प्रयत्न होता, पण थोडी मिसफील्ड झाली. त्याच्यामुळे त्यांना समोरच्या संघाला थोडा त्यांचा बेनिफिट मिळाला. कॅचेस थोड्या मिस झाल्या, त्याच्यामुळे त्यांना ठेवता आला. आणि ज्या पद्धतीने तुझा संघ खेळला, मगाशी उस्मानने भरपूर कौतुक केलं तुमच्या सर्वच टीममेट्सचं. तुला कसं वाटलं या टीममध्ये खेळत असताना? की चांगलं वाटलं, कारण बॉलर्स पण एकदम चांगल्या एफर्ट्सनी बॉलिंग करत होते. त्याच्यामुळे कसं विकेट थोडी बॉलिंग साईड थोडी होती, त्याच्यामुळं ते एफर्ट देत होते, त्याच्यामुळं आम्ही फायनलमध्ये पोहोचलो. या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर एका शब्दात कसं वाटलं आणि काय म्हणशील या स्पर्धेला? अतिसुंदर. खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. हा होता उपविजेता संघ. उस्मान असेल तर उस्मान या. उस्मान पटेल आहे. चला, धन्यवाद. हा होता या स्पर्धेतला उपविजेता संघ. त्याचबरोबर वाशी इंडियन्स आणि सुरेश बाळामामा म्हात्रे धाकटी डहाणू या टीमला देखील 1-1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तर हे पारितोषिक तुम्हाला दिली जातील. परंतु त्याच्या अगोदर आता मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार आपण ग्रामीण गटामध्ये देणार आहोत. ग्रामीण गटातला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार सचिनजी कराळे साहेब यांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार इथे देणार आहोत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कुठलेच ट्रॉफी नाही आहेत, परंतु कॅश पारितोषिक आहेत, ती 1-1 लाख रुपयाची आहेत, ती तुम्हाला दिली जातील आफ्टर प्रेझेंटेशन. मॅन ऑफ द सिरीज. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये करण अंबालाने 11 विकेट घेतल्यात. करण अंबालाने बॅटिंग देखील केली, 21 धावा करण अंबालाने केलेल्या आहेत. म्हणजेच 11 विकेटचे 77, त्याच्यानंतर त्या 21 धावा ऍड केल्या तरी तो काही मॅन ऑफ द सिरीजचा हकदार होऊ शकत नाही, कारण तो खेळाडू तसा ऑल इंडियाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी भरपूर धावा केल्यात. सूरजने देखील त्या टीमसाठी खूप चांगलं योगदान दिलं. पॅरामाउंट RMC गोरसई बी या टीमसाठी विशाल पाटील साहेब यांचा तो संघ. परंतु मित्रांनो, काय वाटते कोण असेल? एनी गेस? भावेश पवार, पवन केने, एवन जोडी आहे गोरसईची. आवाज येत नाही, आवाज येत नाही, जोरदार आवाज. खेळाडूचं नाव आहे एवन पवन केने. 87 धावा, 6 विकेट, 66.6 विकेटचे, माफ करा 42.6 विकेटचे आणि 87 धावा करून 129 पॉइंट या स्पर्धेमध्ये एवन पवनने कमावलेले आहेत आणि तो ठरलाय ग्रामीण गटातून मॅन ऑफ द सिरीज. अभिनंदन एवन पवन. आता मागणी वाढेल या खेळाडूला. अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याने जो षटकार मारलाय ना, तो सर्वाधिक दूरवरचा षटकार होता. फायनल मॅच मध्ये स्क्वेअर लेगला जो षटकार त्यांनी उडवलाय. वरुण एस पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्याला ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली जाते. परत एक वेळा सांगतोय, 87 रन त्याने केलेले आहेत या स्पर्धेमध्ये, 6 विकेट घेतलेले आहेत. भरपूर कमी बोलतो, परंतु आज थोडंसं बोलावंही लागेल. पवन, मी तुमच्या कॅप्टनलाही सूरजलाही विचारलं होतं की सुरुवातीचा कालखंड, या हंगामाची सुरुवात होत असताना कुठेतरी अडखळत तू खेळत होतास. दिल्ली धमाका, बिग बॅश लीग किंवा अनेक ज्या स्पर्धा ज्यावेळेला सुरुवातीच्या कालखंडामध्ये होत होत्या, नोएडाची स्पर्धा, बॅटवर बॉल येत नव्हते, बॅट बॉल पर्यंत जात नव्हती, त्यावेळेला मी एका स्पर्धेमध्ये बोललो होतो की कुठेतरी सरावाचा अभाव दिसतोय, पवन केनेची बॅट बॉल पर्यंत जात नाहीये. परंतु या स्पर्धेमध्ये पवनने परत एक वेळा स्वतःला सिद्ध केलेला आहे. म्हणून तर म्हणतात ना मित्रांनो, स्वतःला सर्वप्रथम सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करतं. आणि खऱ्या अर्थाने हा प्रसिद्ध खेळाडू आपल्या गोरसेचे. पवन, तू काय म्हणशील? मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुला मिळाली आहे. खूप चांगलं वाटतंय आणि टुर्नामेंट बद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर. आणि एवढंच
ठीक आहे. आमची सुरुवात जी टीमची खूप खराब झालेली आणि एक वर्ष असा पण होता की एक पण सिक्स न मारता मी पूर्ण टुर्नामेंट घालवलेली आणि ह्या वर्षी मी चांगला खेळलोय. खूप चांगलं वाटतंय. स्पर्धेमध्ये एकही षटकार न मारता अनेक वेळेला स्पर्धेमध्ये अपयशी आला, परंतु ज्या पद्धतीने तू या स्पर्धेमध्ये खेळला, ओव्हरऑल तुझी जी पाठराखण या संपूर्ण टीमने केली आहे, खेळाडूने केलेली आहे, याचं श्रेय तू कोणाकोणाला देशील? नक्कीच करण अंबाला, फरदीन काजी जे पण आयकॉन प्लेअर होते ते खूप चांगले होते. कारण करण अंबाला सारखा प्लेअर माझ्या मागे होता म्हणून मी चांगला खेळत होतो, म्हणजे विदाऊट प्रेशर खेळत होतो, त्यामुळे त्याला श्रेय देईन मी. आणि भावेश पवार पण. ओ भावेश पवार आणि करणला हे श्रेय जाईल. अभिनंदन. हा होता या स्पर्धेतला ग्रामीण गटातला मॅन द सिरीज खेळाडू एवन पवन केने. चला ही बाईक आता थोडीशी बाजूला घ्या. याच्यानंतर आपण विजेत्या टीमचा सन्मान करणार आहोत. 12 लाख रुपयाचं पारितोषिक विजेत्या टीमला इथे देणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपण 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून चॅम्पियन टीमला 15 खेळाडूंना, 15 सदस्य आहेत, त्यांना बॅट, ट्रॅक, टी शर्ट, शूज, त्याचबरोबर बॅग, त्याचबरोबर सॉक्स आणि त्याचबरोबर इनर्स या सगळ्या गोष्टी देणार आहोत. या सगळ्या मान्यवरांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी येतील. तुम्हाला एका एका खेळाडूला या सगळ्या गोष्टी इथे द्यायच्या आहेत. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्वप्रथम सुरुवातच करूया स्पर्धेचे शिल्पकार चॅम्पियन बिलीव्ह अँड अचीव फरदीन काझी. कॅप्टन पहिले येईल सूरज केने. कॅप्टन सूरज केने. 70-70 ची प्लेअर एडिशन बॅट तुम्हाला इथे देण्यात येते. 70-70 ची ही बॅग आणि त्याच्यामध्ये सॉक्स, इनर, शूजचा एक पॅकेट. 15च्या 15 खेळाडूला बॅटचं कव्हर देखील तुम्हाला देण्यात येईल. आणि जर बॅट नाही जमली, खेळताना थोडासा प्रॉब्लेम झाला, चेंज करून घेऊन जा आपल्या फॅक्टरीतून. 70-70 स्पोर्ट्सचे शूज हे देखील इथे दिले जातात. यानंतर संदेश केने. अभिनंदन. संदेशला ही चॅम्पियन टी शर्ट. चॅम्पियन टीम गोरसई बी. संदेशला ही बॅग, त्याचबरोबर ही बॅट कव्हर आणि 70-70 स्पोर्ट्स कडून ही बॅट आणि त्याचबरोबर स्पोर्ट शूज हे दिले जात आहेत. त्याच्यानंतर फरदीन काझी याचा सन्मान इथे केला जाईल. चॅम्पियनची टी शर्ट बिलीव्ह अँड अचीव आमीनचा चॅम्पियन संघ. 70-70 स्पोर्ट्सची ही बॅट, प्लेअर एडिशन बॅट कव्हर, त्याचबरोबर ही बॅग देऊन फरदीन काझीचा सन्मान होतोय. यानंतर भावेश पवारचा सन्मान इथे केला जाईल. चॅम्पियन टी शर्ट, त्याचबरोबर तुम्हाला एक बॅग, सॉक्स, त्याचबरोबर एक बॅट. अभिनंदन भावेश. नंतर एवन पवन केने. एवन पवनला इथे सन्मानित केले जाते. यानंतर रोहन केने याचा सन्मान इथे केला जाईल 70-70 स्पोर्ट्स कडून. यानंतर करण अंबाला. अभिनंदन. यानंतर करण अंबालासाठी ही टी शर्ट, बॅट, अंबाला टू अंबाला एडिशन, वन साइड हिरो एडिशन, प्लेअर एडिशन बॅट, शूज, इनर्स, सॉक्स या सगळ्या गोष्टी. मेघनाथ केने याच्यानंतरचा खेळाडू आहे मेघनाथ. वरुणेश पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही टी शर्ट, 70-70 ची बॅट कव्हर, त्याचबरोबर शूज, ही बॅग, त्याच्यामध्ये सॉक्स आणि सर्व इनर्स सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. यानंतर मेघराज याचा सन्मान इथे केला जाईल. बॅट, टी शर्ट, ट्रॅक,
त्याचबरोबर तुम्हाला चा शूज, यानंतर रोशनचा सन्मान इथे केला जाईल. ऋषभ, माफ करा, ऋषभ पवार एक बॅट, 70 चा शूज, चॅम्पियनची टी शर्ट, बिलीव्ह अँड अचीव, इनर्स. योगेश, नेक्स्ट मॅन योगेश, अभिनंदन योगेश. त्यासाठी ट्रॅक टी शर्ट, शूज आणि त्याचबरोबर या खेळाडूला आपण बॅट देतोय, बॅट कव्हर देतोय. अभिनंदन. किशोर मुकादम, किशोर मुकादम याचा सन्मान होईल. ट्रॅक टी शर्ट, शूज, बॅट, बॅग. अभिनंदन. यानंतर कपिल केने, कपिल केनेसाठी बॅट, ट्रॅक टी शर्ट, शूज, 70 ची बॅग आणि ही बिलीव्ह अँड अचीव टी शर्ट चॅम्पियनची. त्यानंतर राहुल केने याचा सन्मान इथे केला जाईल. अभिनंदन राहुल, तुमच्यासाठी ट्रॅक टी शर्ट, शूज, त्याचबरोबर बॅग आणि बॅट आणि बॅटचं कव्हर देऊन तुमचा सन्मान होतोय. जतीन पवार, नेक्स्ट मॅन जतीन पवार. अभिनंदन. ट्रॅक टी शर्ट, शूज आणि त्याचबरोबर तुम्हाला बॅट कव्हर, बॅट आणि सॉक्स 70 चे दिले जातात. अभिनंदन गोडसे बी. आणि यानंतर आता चॅम्पियन टीमचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन वरुण एस पाटील साहेब आपल्या उपस्थितीमध्ये चॅम्पियन टीमचा आपण सन्मान करावा. त्याचबरोबर मदनबुवा नाईक साहेब आणि सर्वच मान्यवर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण 12 लाख रुपयाचं पारितोषिक, विशाल पाटील जे संघ मालक आहेत यांनी पुढे यायचंय आणि संपूर्ण टीम, करण अंबाला आणि त्याचबरोबर फरदीन काझी आणि संपूर्ण टीम, भावेश पवार, पवन केने, चॅम्पियन टीम, चॅम्पियन टीमचा चॅम्पियन सत्कार या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. 12 लाख रुपयाचं पारितोषिक यंदाच्या हंगामातलं महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं पटकावलेलं आहे. पॅरामाउंट गोरसई बी या संघाने भावेशचा तोपर्यंत आपण एक इंटरव्ह्यू घेऊया. थोडासा वेळ आहे भावेश. आणखीन एक स्वप्न, जसं की मगाशी सांगितलं होतं, पवन केनेने सुरुवात थोडीशी अडखळत झाली, त्याच्यानंतर एकही षटकार लागत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये बॅकअप तुम्ही दिलं. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मॅच मध्ये घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर चॅम्पियन संघ, पहिल्या वर्षी तुम्ही चॅम्पियन राहिला होता, दुसऱ्या वर्षी हुलकावणी दिली या स्पर्धेने तुम्हाला, तिसऱ्या वर्षी परत एक वेळा चॅम्पियन तुम्ही राहिलेला आहात. भिवंडी मध्ये खेळत असताना, या स्पर्धेमध्ये खेळत असताना आणि इतर स्पर्धेमध्ये खेळत असताना काय फरक वाटतोय? प्रेक्षकांबद्दल देखील काय म्हणशील? नक्कीच भरपूर फरक आहे. आणि भिवंडीमध्ये खेळायचं तर भरपूर फॅन आहेत टीमचे आणि त्यांचा पण प्रेशर असतो आमच्यावर. असं नाही का आम्ही पण त्यांना नाराज नाही करू शकत, पण नक्कीच आमचा जो परफॉर्मन्स होतो त्या नक्की फॅन लोकांमुळे होतो. कारण इतके लोक आमचा उत्साह नसता वाढवला तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. भावेश, बॅटिंग जी खोकार केली आहे, मगाशी फरदीनने सांगितलं की फरदीनला तुम्ही सांगितलं होतं लायसन्स टू किल, एक मॅच, फक्त एका मॅच मध्ये तुला चांगलं आणि त्याने तो फायनलचा सामना निवडला असं तुला वाटतंय? नक्कीच फरदीनचा पण एक या टुर्नामेंटला किस्सा होता. नक्कीच माझ्या टीममध्ये संजू कनोजा होता, पण फरदीनची पण इच्छा होती का भावेश मला गोरसाईमध्ये खेळायचं आहे. तर मी पहिला ऐकून असा बघितलेला आहे का मी जेव्हा त्याला पैशांचा विचारला तो बोलतो भावेश पैसे देशील तर मी नाही खेळणार. पण नक्कीच त्याचं अभिनंदन करू शकतो आणि तो माझ्या शब्दावर आलाय खेळायला. त्याने मला पैशांचं काही विचारलं नाही का भावेश मला पैसे पाहिजेत. मी त्याला बोललो फरदीन तुला किती पैसे पाहिजे, बोलतो भावेश पैसे का बात करेगा तो मैं खेलेगा नाही तेरे में. बघा, हीच तर दोस्ती आहे. त्याने खूप मोठी दोस्ती त्यांनी निभावली. अभिनंदन तुमचं. आणि आता आपण चॅम्पियन टीमचा सन्मान करणार आहोत. चला या चॅम्पियन वरुण एस पाटील साहेब, मदनबुवा नाईक साहेब आणि त्याचबरोबर सर्वच मान्यवर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण चॅम्पियन टीमला 12 लाख रुपयाचं पारितोषिक इथे देणार आहोत. आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी, ही सोनेरी ट्रॉफी. चला सगळे थोडंसं मागे व्हा, चॅम्पियनला समोर येऊ द्या. थोडेसे मागे व्हा, आपल्याच गावातले प्रेक्षक थोडंसं मागे व्हा प्लीज. अर्धे प्रेक्षक, अर्धे खेळाडू त्या साईड या.
लेफ्ट हँड साईडला, म्हणजे फोटो चांगला येईल तुमचा. ₹12 लाख पारितोषिक या स्पर्धेचं दिलं जात आहे. चॅम्पियन टीम चॅम्पियन टी शर्ट सह बिलीव्ह अँड अचीव्ह हे ब्रीद वाक्य घेऊन इथून पुढे नक्कीच तोच धुमाकूळ, तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन घोडसैबी अनेक स्पर्धा तुम्हाला गाजवताना दिसतील. एकदा जोरदार टाळ्या घोडसैबी या टीमसाठी. खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर उपविजेता संघ आरसीसी पेठ तुम्हाला देखील 70-70 स्पोर्ट्स कडून एक सेट दिला जाणार आहे. विजयी संघ विकास भोईर यांना तुमच्याबरोबर एक फोटो काढायचे. विजयी संघ घोडसैबी आपण फोटो सेशन करून घ्या नंतर. ज्यांनी नुकतीच मारलेली आहे गोरसे गावचे सरपंच सुदेशांना गायकवाड आणि सुनील केने माजी सरपंच यांच्या वतीने गोरसे बी या टीमला मेजवानी 21 ची ट्रिप तुमच्यासाठी त्यांच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. अभिनंदन. गोरसे बी सुदेशांना गायकवाड आणि सुनील केने माजी सरपंच यांच्या वतीने तुमच्यासाठी ही ट्रिप असेल. पॅरामाउंट जे ओनर आहेत यस सुदेशांना गायकवाड आणि माजी सरपंच सुनील केने यांच्याकडून 21 ट्रिप जय बजरंग गोरसे या टीम साठी लागू झालेली आहे. त्याचबरोबर एक अर्टिगा कारची चाबी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर ती कृपया आणून द्या, ही नम्र विनंती. आणि गोव्याची ट्रिप जाहीर करण्यात आलेली आहे. टूर पार्टनर सचिन भाऊ असेल. आणि मित्रांनो ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. वरुण एस पाटील साहेब यांनी खूपच चांगलं आयोजन केलं. पुढच्या वर्षी ही स्पर्धा आणखीन मोठ्या प्रमाणात तुमच्या भेटीला येईल असं मात्र